देशमुखांच्या हत्येनंतर परळीतील थर्मलच्या राखेचं अर्थकारण समोर आलं। वाल्मिक कराडची दहशत असणाऱ्या परळी औष्णिक विद्युत केंद्राच्या राखेसंदर्भात मोठा निर्णय घेण्यात आलाय। परळीच्या औष्णिक वीज केंद्राच्या दाऊदपुराच्या तलावात पडणारी राख आता बाहेरच्यांना पैसे देऊन घेता येणार आहे। यामुळे राख माफियांना चाप बसेल। महानिर्मितीनं राखेची निविदा प्रक्रिया पार पाडली। आता पात्र झालेल्या निविदाधारकांना राख उचलण्यास परवानगी मिळाली आहे। राखेचं नेमकं अर्थकारण काय पाहतोय आपण। परळी आणि औष्णिक विद्युत केंद्रातून 600 ते 700 राख होते। एक ट्रक राखेला 18,000 ते 20,000चा भाव मिळतो। याचाच अर्थ दिवसाला तब्बल 1 ते 1.25 कोटीच्या राखेची विक्री होते। महिनाभरात 36 कोटी तर वर्षाला 450 कोटींची कमाई। 52 वर्षापासून हजारो कोटींच्या राखेची माफियांकडून विक्री। अनेक वर्षांपासून राखेच्या वाहतुकीसाठी अधिकृत कंत्राटच देण्यात आलेलं नाही। बंदुकीच्या धाकावर माफियाकडून अधिकाऱ्यांवर दादागिरीचा धक्कादायक प्रकार। सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपी कृष्णा आंधळेला तात्काळ अटक करा अशी मागणी सरपंच संतोष देशमुखांचे भाऊ धनंजय देशमुखांनी केली आहे। गेल्या 4 महिन्यापासून कृष्णा आंधळे हा फरार आहे। त्याला शोधण्यासाठी गेलेल्या पथकाची माहिती मिळणं महत्त्वाचं आहे। आरोपींना फाशी व्हायला हवी अशी मागणीही देशमुखांनी केली आहे। त्यामुळे कृष्णा आंधळे आहे कुठे असा सवाल अजूनही कायम आहे। कृष्णा आंधळे मध्यंतरी नाशिकमध्ये पाहायला मिळाल्याचं समजत होतं, मात्र त्यानंतर पोलीस काय करतायत असा सवाल उपस्थित झालाय। संतोष देशमुख यांची जी हत्या झाली, ज्या क्रूरकर्मी नराधामांनी जी हत्या केली, त्याला 4 महिने पूर्ण झालेले। त्याची एक आरोपी त्याच्यातला फरार आहे कृष्णा आंधळे। त्या संदर्भात काही सुगावा लागलेला आहे का? तो कधी जेरबंद होणार आहे? जे काही या आरोपींना मदत करणारे, त्यांना सहाय्य करणारे, फरार करताना किंवा त्यांना जे काही रसद पुरवणारे जे काही बीट टीममधले लोक आहेत, त्यांच्यावर वेगळ्या कायद्याखाली कठोर कारवाई करण्यात यावी।